हा बोल. लगेच चालले कामावर तुम्ही? हो का ग? बाहेर जायचं होतं मला. बाहेर जायचं होतं म्हणजे? ते सोनं करायचं होतं ना. सोनं कशाला आता? कशाला म्हणजे? कशाला करता सोनं? अगं ऑलरेडी घरामध्ये सोनं आहे ना पडलेलं. पण मला अजून पाहिजे ना. अजून पाहिजे? हो. अगं असं काय करते पूजा? घरामध्ये अगोदरपासून एवढं सोनं आहे, आईचं सोनं आहे. एवढं सोनं करा काय करणार आहे मला तू सांग बरं. त्या आईचं सोन्याचं मला काही घेणं दे नाही, ते नका सांगू मला. मला अजून सोनं पाहिजे म्हणजे पाहिजे. हे बघ नेकलेस पूजा. करायचंय मला. पूजा ऐकून घे. हे बघ सध्या वातावरण सध्या तंगी चालू आहे आणि मार्केटमधले माझे पैसे अडकलेले आहेत, ते काय अजून मला मिळालेले नाहीये. त्याच्यामुळे तू त्या गोष्टीसाठी हट्टीपणा प्लीज करू नको यार. ते मला तुम्ही सांगूच नका. मी काय तुमच्याकडे मागायला आले का तुम्ही तेच म्हणता? अगं मी तुला पगार नाही नाही, म्हणालोय आम्हाला का? पैसे नाही ना, असं नाही तसं नाही, ते मला काही सांगू नका बरं तुम्ही. अरे अगं पण मी तुला नाही म्हंटलोय का? मला ते सांग बरं. मग हा तरी कधी म्हणताय तुम्ही? तुला लगेच आत्ताच्या आत्ता पाहिजे का? हा, मला आत्ताच्या आणि आत्ता कुठून आणू पाहिजे. मी पैसे मला सांग मला बरं. काय माहित नाही. मला 2 लाख रुपये द्या, मला नेकलेस करायचा. 2 लाख रुपये मागतेस तू? हा. ते 2,000 मागत नाहीयेस आणि असे मागतेस की एकदम लगेच काढून देणार आहे तुला मी. 2 लाख म्हणजे काय लय झाले का? हे बघ पूजा, आता माझी परिस्थिती नाहीये आणि तू 2 लाख रुपये मागतेस, 2,000 मागत नाहीयेस. मला काय माहिती नाही. मला संध्याकाळपर्यंत 2 लाख पाहिजे म्हणजे पाहिजे. कशी आहेस तू? म्हणजे तू मी बरी आहे. अगं मी जाणारच होते सोनाराकडे. तुला एक पण करायचं होतं ना? ए, मी कालच येतो गं. माझ्या नवऱ्याने 2 अहो, ऐक. दिलं सोनं मला. म्हणजे आता माझ्या मैत्रिणी समोर माझी इज्जत घालताय का? काय अगं मी येतो, मला जायचं, मला उशीर येतो होतोय. म्हणजे तुम्हाला पैसे देणार आहे का तेवढं सांगा. तिला पण जायचंय बघ, आम्ही दोघे सोबत हा, जाणार आहे. सोबतच सोनं करतो आम्ही. पूजा काय झालं? तुझा हो. नवरा देत नाही का? माझ्या नवऱ्याने तर सकाळी माझ्या हातात कॅश टेकवली. ऐका, आणि माझ्या नवऱ्याकडे मागितलं का? यांचं ना आता नाहीये, बिझनेस चालू नाहीये, पैसाच नाहीये, अगं मी आमचाच तुला नाही. नाही म्हणत नाहीये, पण आता सध्या परिस्थिती नाहीये. मला सध्या पाहिजे. मार्केटची परिस्थिती डाऊन आहे. माझे काय मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहेत, ते इन्व्हेस्टमेंट मी लगेच काढू शकत नाही तुझ्या सोन्यासाठी. माझा नवरा पण बिझनेस करतो, पण कधी अशी कारण देत नाही मी जेव्हा त्याला मागतो पैसे. ऐका, भाई तुझ्या नवऱ्याचं वेगळं आहे, तुझ्या नवऱ्याचं वेगवेगळे बिझनेस आहेत, तू मला सांगू नकोस. आणि तू का लोकांचं ऐकून काय बोलतेस राव? समजून घे ना तू, आपल्या दोघांमधली गोष्ट आहे ना. मला काही बाकीचं माहिती नाही. मला संध्याकाळपर्यंत 2 लाख रुपये द्या, नाहीतर आहे ना घरातले तमाशा होऊन. चल तुला चहा करते मी. हा. अरे ही कुठली पद्धत झाली? मला बाकीचं काही माहिती नाही. पूजा पूजा, हे पूजा, काय? जरा त्याला पाणी आण. हे घ्या. आणले का पैसे? पूजा आता प्लीज आल्याला सुरू नको यार तू प्लीज. अहो तुम्हाला मी सकाळीच म्हटले मला लागतायत म्हणून पैसे. अगं मी तुला नाही म्हटलो नाहीये पूजा. आज सुद्धा माझ्या बिझनेस मध्ये लॉस झाला. मलाच कळत नाही मी यातनं कसं बाहेर पडू. आणि तो सावकार ज्याच्याकडे मी पैसे उचलले होते तो सुद्धा माझ्या मागे लागलाय, धमकी देऊन गेलाय. प्लीज यार पूजा, मला थोडं समजून घे. मी तुला नाही म्हटलो नाहीये ना, आपण करू ना सोनं, पण आत्ता नको. एवढे 1-2 महिने जाऊ दे प्लीज. मग आता माझ्या मैत्रिणीला काय सांगू मग मी? ती सकाळची वाट बघून बसली माझी. अगं ती बाहेरची आहे, तिला सांगण्यासारखं काय आहे? तू तिला बांधलेली नाहीये की तू सगळं सांगितलं पाहिजे प्रत्येक गोष्ट आपली घरातली. अगं आपल्या दोघांचा संसार महत्वाचा आहे, त्यांचा काय संबंध इथं? आणि ऐक ना, मी तुला म्हटलं मी मार्ग काढतोय ना, मी नाही म्हटलोय का? बरं ते सर्व जाऊ दे. आत्ता घरामध्ये तुझं सोनं किती आहे वैयक्तिक? 50 तोळे असेल. एक काम करते का? काय? मला देते का ते सगळं सोनं? कशाला? अगं माझा बिझनेस मध्ये लॉस झालाय आणि काही लोकांची देणेदारी बाकी, तर मी तुला परत रिटर्न करतो ना. माझ्यावर विश्वास अजिबात ठेव. नाही. मी नाही देत सोनं. अगं पूजा, बिझनेस मध्ये लॉस झाला मला विचारून केला काय? अगं पण मी आपला संसार नाही, केला ना. पण मला विचारून पैसे घेतले का तुम्ही? माझं सोनं आहे, मी अजिबात देणार नाही. आणि काय भरोसा तो ठेवलं तुम्ही, परत नाही आणणं झालं मग गेलं माझे 50 तोळे सोनं. मग अगं तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? मी एवढं तुला असं हे करणार आहे का? तुझं सोनं मी खाऊन टाकणार आहे का? मला सांग बरं. ते मला काही मला स्वतःला- माहिती नाही. मी देणार नाही म्हणजे नाही. म्हणजे तुला माझ्या जीवापेक्षा तुला सोनं जास्त महत्वाचं आहे का? अगं पूजा असं काय करते? अगं तू आपल्या दोघांचा संसार आहे,
तू माझी बायको आहेस, तुला प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे, मी तुला सांगतोय की नाही. तुझ्यापासून कधी कुठली गोष्ट लपवली आहे का मला सांग बरं. अगं तू नाही साथ देणार तर कोण साथ देणार मला सांग बरं. कोण आहे का माझ्याजवळ तुझ्याशिवाय आता मला सांग. असं नको ना करू यार पूजा. मी देणार नाही. मला नका तुम्ही इमोशनल ब्लॅकमेल करू इथं. मी तुला इमोशनल ब्लॅकमेल नाही करत आहे. मी माझी खरी परिस्थिती सांगतोय तुला. आता माझ्यावर काय बित्ती येते. ती परिस्थिती तुमच्यामुळे निर्माण झाली ना. हो पण ते आपल्या संसारासाठी निर्माण झाले हे तू विसरतेस का. मला काही माहिती नाही. मी नाही देणार. अगं पूजे दोन अरे पूजा कुठं चालली तू. कुठं चालली म्हणजे तू कोण मला विचारणार कुठं चालले. अगं मी तुझं नावावर तू हे बॅग घेऊन कुठं चालली. मला विचारू नको कुठं चालले कुठं नाही. मी माझ्या मनाची मालकीने कुठं जाईन कुठं राहील. म्हणजे मी तुला सोन्याचं बोललो होतो त्याच्यासाठी तुला निघून चालली. हा मग आता काय रे भिकार तुझ्या सोबत. सांग बरं काय राहिलंय तुझं. सगळं कर्ज डुबलं ना तू. आणि तुझ्या सोबत मी राहू का. ही कुठली भाषा झाली तुझी बोलायची. कुठली भाषा म्हणजे. आज सकाळी तुझ्याकडे 2 लाख मागत ते पण देणं झालं नाही. आणि इथून पुढे काय देणार आहे तू. सगळं गेलं ना तोट्यामध्ये. अरे मी तुला म्हंटलो ना की त्यासाठीच मी तुला पैसे मागत होतो. तुला सोनं मागत होतो. का मागत होतो कारण की माझ्या रिकव्हर करायचे होते मला मार्केट मधनं पैसे. माझ्या विश्वास ठेव ना यार तू. म्हणजे आता माझ्या जीवावर तू रिकव्हर करणार आहे का ते पैसे. तुझ्या जीवावर नाही करत आहे पूजा मी. मग ते सोनं माझं आहे कळलं ना. मी तुला परत देणार होतो तुझं सोनं. मी आता घेऊन जाणार होतो का कुठे. तू काय करतेस काय वागतेस कळतं काय. आणि एवढ्याशा गोष्टीसाठी तुला घर सोडायचा निर्णय घेतेस तू. हे बघ, मी काय वागते काय नाही हे तू नको शिकू मला. जिथं माझ्या हाऊस पूर्ण होणार नाही आणि तिथं मी राहणार नाही. म्हणजे आता माझ्यावर वेळ आली म्हणून लगेच तू पळून जायचं. मला असं कसं बायको आहे का तू. मला काही बाकीचं माहिती नाही. माझ्या डोकं लावू नको तुला सांगते मी मी शेवट. डोकं लावत नाही पूजा. मी तुझ्याशी चर्चा करतोय. काय चर्चा मला करायचीच नाही त्यासोबत. अगं पण हे कुठलं. अरे ही कुठली पूजा. अरे ऐकून तर घे मी काय सांगतो पूजा. अरे पूजा. चला आज काय परत काय रे. आई बाबा हा मी तुमच्याकडेच येत होतो. काय काम काढलं. नाही काय नाही. ठीक आहे ना सर्व. काहीच ठीक नाहीये आई. अरे व्यवस्थित सांग. अगं धंद्यामध्ये तोटा आला. मी मार्केटमध्ये बिझनेसच्या नावाखाली मी पैसे इन्व्हेस्ट केले होते पण सगळा लॉस गेला. आणि आता ते सगळे लोक मला शोधू राहिले. काय हो तू म्हणजे आम्हाला काय सांगितलंस. ज्यांच्याकडून मी पैसे घेतले होते ते आता माझ्या मागे लागलेत पैशासाठी. अरे मग तू अगोदर आम्हाला सांगायचं का नाही. मार्केटमध्ये पैसे लय होते माझे अडकलेले. आणि म्हटलं बायकोकडनं 50 लाख रुपयाचं सोनं घेऊन तेच धंदा परत रिकव्हर करू. पण तिने नाही मदत केली आणि ती निघून गेली घर सोडून. काय काय हो बाबा या जगात त्याला कोणीच कोणाचं नसतं हे आज मला कळलं. जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता ना तोपर्यंत ती माझ्याकडे राहिली आणि मी तिच्या प्रत्येक गोष्ट पूर्ण केली. पैसा संपला तिला हे कळालं ती लगेच घर सोडून निघून गेली. आज माझ्यावर जवळचे पैसे गेले तरी बायकोने तोंड फिरून माझ्याकडे बघितलं नाही. आणि म्हणतात ना बायको ही अर्धांगिनी असती. आणि आज मी बायकोमुळे तुमच्यापासून तुटक झालो. तुम्हाला मी वाहिली केलं. ते सर्व ठीक आहे रे पण असं नव्हतं व्हायला हवं. लोकं म्हणतात की बायको ही अर्धांगिनी असती. ह्या असल्या बायका असतात ना अर्ध्यात सोडणाऱ्या असतात. हे मला कळलं आणि आता ती निघून गेली. पण मला तुमच्याशिवाय कोणीच नाहीये. बरं ऐक ना तू 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 टेन्शन घेऊ नकोस. हे बघ आम्ही तुझे आई वडील आम्ही थोडी तुझी साथ सोडणार आहोत काय हो बरोबर आहे की नाही. अरे तुला समजायला पाहिजे तू होतं ना रे रडू पोरा. नकोस. तू शांत हो पहिले. गप. तू शांत हो शांत हो. मला खरंच काय सुधरत नाही. काय करू. आता असं कर आम्ही सांगू तसं कर. आपण काहीतरी करूया. थोडं निघाल याच्यावर. तू काही टेन्शन घेऊ नको. हो बाबा माझ्या हातून खरंच खूप मोठं पाप झालो. अरे बायकोसाठी माझ्या आई बापाला विसरलो. जे होतं नव्हतं सगळं त्याच्या माड्यावर घालून बसलो मी. आम्ही त्याच्यासाठी काही नाही केलं. अरे ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात असतो ना त्याला आयुष्यभर काही कमी पडत नाही बघ. ज्याच्या डोक्यावर आईचा सुद्धा आशीर्वाद असतो ना त्याला कुणीच मारू शकत नाही बघ. तेव्हा सुद्धा विचार करावा लागेल. संकट आणत सबाई. अरे आजकालच्या बाया आहेत ना नुसता पैसा पैसा सोनं एवढंच पाहिजे. बाकी नवरा नको सासू सासरे नको दीर नको. आता तुम्ही शांत राहा. आता तुम्ही नका रडू. तू पहिलाच रडतोय एवढा. तू घाबरू नकोस. हो बाबा बिलकुल घाबरायचं नाही. हा बाप आहे तुझ्या पाठीशी अजून. तुझे दिवस परत येणार आहेत मला माहितीये. परत शून्यातून मोठं व्हायचं. घाबरायचं नाही आणि टेन्शन घेऊ नको म्हणाल जास्त काही. अरे हा बाप जिवंत आहे अजून तुझा. तू काही टेन्शन नको घेऊ. हा परमेश्वर आहे ना काही कमी पडू देणार नाही.
परत आपण जागेवर आणू. अरे या महिला आहेत ना, या बाया नुसतं सोनं पैसा याच्यातच जीव अडकलेला. चल काही काळजी करू नको, आता आम्ही तुझ्या पाठीशी दोघं बी खंबीर उभं राहू. चल चल आपण चला इकडे. काय काय झालं? तुम्ही अशा टेन्शन मध्ये का बसलाय बरं? तुम्ही असं विचार जास्त काय तुम्हाला काहीच माहित नाही. नाही ते मी लोणचं मागायला आले होते, पण तुम्ही लयच टेन्शन मध्ये बसलाय. आई घरामध्ये त्यांच्याकडे लोणचं घ्या. बरं मी लोणचं घेईनच हो, पण झालं काय तुम्हाला? काय नाही हो, तुम्हाला माहिती आहे ना माझं बिझनेस मध्ये लॉस झाला. अरे पराग, बिझनेस मध्ये लॉस? हे बघ, आपण ते 15 वर्षापूर्वी पैसे गुंतवले होते ना, त्याच्यात 1,20,00,000 झालेत. काय? अरे खरंच? अरे माझाच माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता म्हणून मी तुला सांगायला आलो इथं. मी आले. भावा पार्टी आता. पार्टीचे सोडून अरे मार्केटमध्ये माझे जेवढे पैसे अडकले होते ना ते सगळे रिकव्हर होणार आता. Yes! खूप खूप चांगली न्यूज दिली मित्रा तू. अरे खूप खूप म्हणजे खूप गुड न्यूज दिली. Yes! भावा आई, बाबा अरे इकडे या लवकर. काय झालं? हे बघा, मी आणि यांनी आम्ही 15 वर्षापूर्वी कॉलेज टायमिंग मध्ये स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केले होते आणि आज त्या स्टॉकची लाईफ खूप मोठी झाली. त्याचे खूप मोठे रिटर्न्स मिळाले आम्हाला. किती? हो, किती? 1 कोटीपर्यंत मिळाले. 1,20,00,000? हो मी म्हणलं होतं ना तुला, बाबा. हा? परमेश्वर नेहमी सदैव आपल्या पाठीशी आहे म्हणून. आशीर्वाद राहू दे तुला. हा? बघ परमेश्वराने आपलं घरानं ऐकलं बघ. हो. बाबा हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे झालं. अरे नाही रे बाबा, ही सगळी तुझी मेहनत आहे, दुसरं काहीच नाही. आता बघा, आता त्या पैशाने मी सगळं रिकव्हर करणार आणि मार्केटमध्ये ज्यांचे पैसे उचलले होते ना त्यांना परत देऊन टाकणार. बाबा आता परत आपल्यासारखे परत पहिल्यासारखे आपले दिवस येतील. हा वा वा छान. आणि ते बायकुल कळू नको बरं का एवढे पैसे मिळाले म्हणून. नाही नाही, तिचं नाव पण नका घेऊ तुम्ही. बरोबर बोलताय तुम्ही. ती जे वागली ना मी ते कधी विसरणार नाही. जे काही तू निर्णय घेशील तो विचारपूर्वक घे, बस एवढंच आमचं म्हणणं आहे. हो तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी. हो हा मित्र आहे का तुझा? हो, याच्यामुळेच झालं बाबा. जिने मला येऊन सांगितलं. अहो, मला कळालं तसं मी पहिले आल्या येऊन सांगितलं. धन्यवाद हा बाबा. खूप टेन्शन मध्ये दिसत होता आणि मला ते नव्हतं बघवत. खूप आभारी आहोत आम्ही तुझे. अहो काय काकू, आभारची कसली भाषा करते. चल बेटा खुश राहा. आता व्यवस्थित काम कर आणि टेन्शन घेऊ नकोस, हो आई, कळलं? आम्ही बरोबर आहोत तुझ्या चालेल. नेहमी. चालायचं. आई आलो मी. हो. पूजाला फोन लावते. हॅलो. हा बोल ना मानसे. अगं कुठे आहे तू? आई बाई इकडं आई वडिलांकडे आली मी. काय आई वडिलांकडे राहू राहिली तू? मग काय करू बाई, ते भिकारी जेवढं सोबत लवकर राहून तुला- सगळा गेला कर्जात तो. अगं बाई जेवढ्या लवकर तुला शक्य होईना तेवढ्या लवकर तू तुझ्या सासरी ये तुझ्या. हे का गं, काही झालं काय? अगं लय मोठं मॅटर झालंय. काय ग? अगं तुझ्या घरी लय चिकाटीने पैसा आलाय. माझ्या घरी? हा नुसता आला? पैसाच पैसा. कुठून आला बाई? तू तर सारखी अगं, भिकारी ते नाही माहिती बर का मला, पण नाही का घरी गेले होते त्यावेळेस तुझा नवरा टेन्शन मध्ये होता आणि त्याचा मित्र आला आणि त्यांनी सांगितलं अचानकच गुड न्यूज लय पैसा आला असं तसं काहीतरी. ते काही ते काम ते करत होते त्यातूनच पैसा आला वाटतं. काय काम ते कळलं का तुला काही? बिझनेसचं ग, तू ते सगळं जाऊन दे, पण मी जाणार बाई लय पैसा आलाय तुला सोनं नाणं लय करून देईन तर दोघे जाऊ शॉपिंगला. मग बाई मग लगेच येते मी. हा लगेच ये. हो का? हा हा आवडते मी. हा हा तिच्याकडून पार्टीच घेते आता. हे बघ मी तुला म्हणलं होतं ना, हो. परमेश्वरानं आपलं घरानं ऐकलं बघ. हा परमेश्वरा तुझे लय उपकार रे. देवा पांडुरंग. आई, बाबा बोल. हा. मी ऑफिसला जातो आणि पुन्हा नव्याने सुरुवात करतो. बर, सांभाळून जाशील. हा. हो. गाडी जोरात चालू नको. नाही नाही बाबा, काळजी हा? नका करू. आनंदाच्या भरात जाशील जोरात. नाही बाबा, काळजी नका सावकाश जा. करू. आणि टेन्शन सावकाश घेऊन जा रे. हो चालेल ना. हो चल येतो. हा हा. जपून जा रे बाळा. हो. पोरगा आज लय खुश आहे बघा. बघ ना आता पैसे आले तर कसं खुश राहत. देवा पांडुरंगाची कृपा आहे बघा सगळे. माऊली. बाबा येतो. हा? अरे सावकाश जा रे बाळा. हो आणि फोन कर. हो येतो आई. हो हो ये.
लय गुड न्यूज दिली, छान. मी इतकं टेन्शन मध्ये होतो. कुठे चालले? तू इथं काय करते? इथं काय करते म्हणजे? माझं घर आहे. हा? काय तुझं घर? तू तर बॅग घेऊन निघून गेली होती ना. माझ्याकडे पैसे नाहीये, मी भिकारी झालोय, माझ्यासोबत कशाला राहशील? हा, माझे डोळे उघडले, माझ्याकडून चूक झाली, माफ करा मला. डोळे उघडले, ऐकलं का? डोळे उघडले. आता कसं काय डोळे उघडले? हा बरोबर आहे, डोळे नाही, बँकेत पैसे आले हे कळालं असेल ना तुला आता. अहो मला खरंच काय माहिती नाही, मला करमत नव्हतं. तू कशाला आलीस इकडे पण? अहो आई तुम्ही तरी असं नका बोलू. निघून गेली होती ना तू? हा, 50 तोळे सोनं घेऊन गेली होती ना? हो, माझ्या पोराला एकट्याला टाकून तर तुला लाज नाही वाटली का? सोनं परत घेऊन आले मी. नाही आता कळालं असेल ना, कोणीतरी टिचुकले मारले असेल, पैसे मिळालेत, निघाले उड्या मारत. अगं हो आई, काय आहे, मगाशी मी आणि माझा मित्र बसलो होतो, त्यावेळेस हा आला, त्याच्यानंतर तिची मैत्रीण आली ना लोणचं घ्यायला, आठवतं का तुला? हा, ती हा. मानसी. अहो तिने मला मानसी. फोन नाही केला. आम्हाला कळत आहे ना, त्या खरं खरं भावाने सांग. तुला फोन लावला. नाही. अजून खोटच बोल. आता आलीस ना, त्या पावली परत मागे जा, कळलं? घरात हे बघ यायची पूजा, गरज नाही. तुला पण चांगलं माहिती तू काय चूक केलेलीस, त्याच्यामुळे तुला आता ह्या घरामध्ये थारा नाही. हो. अहो चुकी झाली माझी, माफी मागते मी सर्वांची. ती सरळ बॅग उचलायची. तुझं ते 50 तोळे सोनं आहे ना, तुलाच राहू दे. हो, लकलाप तुला. आणि घरातून जाण्याच्या अगोदर तुला कळाले ना तू किती मोठी चुकी करतेस, ती तुला चुकी नाही कळाली काय? आणि तुला एवढं मी जीव लावला, मी तुझ्यासाठी माझ्या आई बापाला वेगळं काढलं, तुझ्यासाठी मी नको त्या गोष्टी पूर्ण केल्या. तू म्हंटली उठ तर उठायचो, तू म्हंटली बस तर बसायचो, एवढं सगळं केलं. तुला त्याबद्दल तुम्हाला काय दिलं ग? ज्यावेळेस माझ्यावर वाईट वेळ आली, ज्यावेळेस मी मार्केटमध्ये माझे पैसे लॉस खाल्ला, त्यावेळेस तू माझी साथ द्यायची सोडून तू निघून गेली. ही पद्धत झाली का तुझी जाण्याची? अगं त्याच्यामुळे आम्हाला पण काढलं घराबाहेर. हा, म्हणलं जाऊ द्या बा, दोघं जण सुखीचा संसार करतील. तुला अर्धांगीचा अर्थ कळतो का? आणि आम्ही तुला सून नाही मुलीसारखं वागवत होतो, ह्याची तरी शरम ठेवायचीस. शी. आता तुला त्या माणसाने सांगितलं आणि म्हणून तू इकडे आलीस, आणि वरून तू आमच्याशी खोटं बोलती, वरून तू नाही म्हणतेस. तू ज्या दिवशी घर सोडून गेलीस ना, त्याच दिवशी तू आमच्यासाठी मेलीस. आता कशाला आलीस तू आमच्या घरी? जा ना. तुझ्यासाठी येत ना, ह्या घराचे दरवाजे बंद आहेत कायमचे. तुला पैसा असेल म्हणजे नवरा गोड, नसं तू त्याला सोडून जाणार नाही का? वा ग वा. अगं ठेवलेली ना त्यापेक्षा रखेल चांगली, साथ तर देते प्रामाणिकपणे. अरे तू तर लग्न होऊन आलीस आणि सोडून पण गेलीस. आणि काय ग, तुला पैसे पाहिजेत का? दे रे 2-4 लाख रुपयाच्या तोंडावर फेक. अगं आई सोड ना, काय तिच्या तोंडी लागते तू? आणि आता आहे ना, आपण कोर्टात भेटू, जेव नाही मिळेल तो आम्हाला स्वीकार असणार आता. आणि सजा मिळाली ना तरी मला मान नाही, पण अशा लालची बाईवर माझा विश्वास नाही राहिला. अरे जी बाई पैशासाठी नवऱ्याला सोडू शकते, ती मारायला सुद्धा भिणार नाही. तू घात करशील एक दिवस माझ्या मुलाचा, समजलं ना? तू बाई नाही, स्त्री नावाले कलंक आहेस, कलंक. आणि जर कुठला भेटला ना, दुसरा पैशावाला नवरा कर आणि त्याला पण सोड आणि जा कुठे बोंबलत परत, त्यांचे पण दागिने घेऊन. आणि परत आमच्या दारात येऊ नकोस, चालले की इथून. लय भोगलंय मी आता, आणि माझ्या पोरांनी पण. आता पुरे. आणि बघ एक गोष्ट लक्षात ठेव, मिरो ना तरी येऊ नकोस. जे कोर्ट तुला देईन ना त्याच्यापेक्षा 2 पट देण्याचा प्रयत्न करीन मग मी. जा ना, तर बघत काय बसलीस? हो नाही तू चालती चल निघ. इथून. तू घरातून कसं काय आलेली आहे? काय मला सांगितलं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. राम राम येऊ. राम राम. अहो हे काय आमची सुनबाई 50 तोळे सोनं घेतलं. 50 तोळे सोनं? हा, नवऱ्याने घेऊन दिलं तिला 50 तोळे सोनं, एवढे लाड केलेत. 50 तोळे सोन्याचं याचं काय संबंध आहे? ती तर मला म्हणली मी याच्या काय मी निवांत आले 8-15 दिवस माहेराला. अहो काय सांगायचं, हा लॉस मध्ये गेला, कंपनी त्याचा तोटा बी झाला, त्याला पैशाची गरज होती. यांनी सारखं त्रास देऊन 2 तोळे घे, 4 तोळे घे, 5 तोळे घे, असं करून करून 50 तोळे सोनं तिने साचून ठेवलं जवळ. हो. आणि परत त्या शेजारी बाईच्या नादी लागली, ती म्हणली चल आपण मला सोन्या दुकानात जायचं, मला 2 लाख रुपये दे. तू खुशीने माहेराला नव्हती आली का? नाही. म्हणजे ती तुमच्याशी पण खोटं बोलली. तू घर सोडून माहेराला आलती का? अहो तिथे एका जागेवर बसून राहायची, इतके दिवस झालं कोणा संग बोलत नस, काय नस, काहीच नाही. एक नाही, अहो दोन पण नाही, मामा काय. तिच्यासाठी काय आम्ही कमी केलंच नाही ना. मी माझा लॉस झाला मार्केटमध्ये तर तिने साथ द्यायची सोडून ती तुमच्याकडे निघून आली सोनं घेऊन. ही कुठली पद्धत झाली? अहो, मला नाही माहिती राव, ती सोनं बिनं काय तुमचं आणलेलं बी नाही माहिती. मला म्हणली मी सुखुशीने माहेराला आली. अहो तुम्ही विचारा ना तिला कशी वागली आहे ती. होय ग? आणि तू आज मला न सांगता परत सासरी आली, काय नेमकी काय?
चुकलं पप्पा माझं. काय चुकलं? तुला काय डोक्याचा भाग बी काय अक्कल मी दूध काय तुला पाणी झालं का थोडंफार? थोडी तरी ही ठेव. हा, सोन्यासारखा नवरा, सोन्यासारखी सासू, सोन्यासारखा सासरा, पैसे करता येणार यांना मी 50 लाख रुपये दिले असते ना, आणि तुला हे दागिन्याचं काय पेटवायची काय नेऊन पुढं? हा, माझी मैत्रीण घेत होती पप्पा. मला एक सांग, कमावलं कोणी होतं? त्यानेच दिलं ना. मग त्याच्या जीवा करता गेला असतं तर काय फरक पडला असता का? तुला त्याने परत घेतलं ना? नसतं घेतलं, नसतं घेतलं. 2 मणी जरी अंगावर असले ना, फक्त संसार चांगला पाहिजे. पैशानी आणि सोन्यानी संसार होत नाही. बरोबर आहे. एक गोष्ट ध्यानात धर. आणि नसलं तरी चालेल, फाटकं घालायचं पण आपलं घालायचं. लोकांनी तिकडे लोकांनी सोन्यात सरी आवळी म्हणून आपण दोरीन नाही आवळायची. एखादी बाई उद्याच्याला म्हणून मी 10 तोळे केले, तिथं माणसं जीव मारून त्यांचे गुण 10 तोळे करशील का? बरोबर बोल. लाज वाटते तुला पोरगी म्हणायची मला आज? आणि परत हे आत्ता घडलंय आणि हिला तुम्ही पण सांभाळू नका आणि माझ्या बी घरी नाही जीव द्यायचा तिकडे वेगळा तलावात जाऊन डायरेक्ट. अहो ह्याच्या पायी पोराने आम्हाला सोडलं, आम्हाला वेगळं राहावं लागलं. मी वाईट वागलो ना माझ्या आई बापा सोबत, फक्त हिच्यासाठी. का तर माझं हिच्यावर प्रेम होतं. काय त्यांना वायली काढून तुला काय आलं? काय तुला त्या चावत होते काय? त्या घरात रोज हानीत होती? आणि आम्ही तिला सोन्यासारखं नाही मुलीसारखं वागवत होतो. विचार तिला कधी त्रास दिला का? कोणाचं ऐकून केलं तो? हे राडे कोणाचं ऐकून केलं तो? ती शेजारची भटक भावाने, ती मानसी. मानसी का काय नाव आहे तिचं. पप्पा चुकलं माझं, याच्यानंतर नाही वागलं मी असं. अरे तुला मी असेच संस्कार दिले का? मला हेच कळा ना नेमके राव. अरे आपलं घरानं कोणचं आहे, आपण राहतो कोणच्या घराण्यात, काय करतो याची तर थोडस लाज वाटली पाहिजे तुला. हा, बरं ती तुमच्या भेनं करमत बी नव्हतं तिला, माहिती आहे तुम्हाला? पण ना अहो 7-8 दिवस राहिले ना, 10 दिवस येडी झाली ती येडी. नुसती गपची मोबाईल मध्ये डोकं घालायची खाली मुंडकं आणि झोप. काय झालं इकडे आली बाई दुखत काय? काय नाही, 1 नाही 2 नाही, काय नाही, काय नाही. आपण मामा किती बोलून गेली मला जाताना, तू काय करतो, तू असंच मारणार आहे, तू हेच करणार आहे, तेच करणार आहे. ही काय बोलायची पद्धत झाली? तिला कधी कुठल्या गोष्टीला कमी केलं का मला सांगा बरं? मनापासून जीव लावलाय तिला मी. ती जे बोलली ना ते आणून ठेवलेलं तिच्या पुढे मी. शांत राहा परत. घ्या बॅग. चुकलं माझं आई, तुम्ही तरी समजून सांगा ना. एवढ्या वेळ चुकी माफ कर, याच्यानंतर मी नाही हे बघ, वागणार. आमच्या हातात काहीच नाही. जे काही ठरवेल ना तो आमचा मुलगाच ठरवेल. शेवटी संसार त्याला करायचा आहे, आम्हाला नाही. काय हो? घ्या ये बा समजून, असं काही परत होणार नाही. ठीक आहे, तुम्ही मला माहिती नव्हतं आतापर्यंत, आता मला माहित झालंय ना. आता सुट्टी नाही. आता तुम्हाला माहित झालंय ना. ठीक आहे, नको मला हे सोनं पण नको. चुकी झाली खरंच. इथून पुढे असं वागणार नसेल नाही मा. तुम्ही त्याला समजतो. नाही वागणार बाबा मी. हा, हे सोनं सगळं लॉकर मध्ये ठेवून द्यायचं. अरे नको, ती काय करायचं त्याचं तुमचं आहे, तुम्हालाच घेऊन टाका. काय करायचं लोक? अहो सोनं आहे, श्रीधन आहे. ते काय श्रीधनला चाटायची? आम्हाला तरी काय करायचं, ते त्यांचंच आहे सगळं. करायची काय तिला ते? आमचं काय आहे, उरलं सुरलं आता. ती तुमच्या ताब्यात घ्या आणि तुमचं सोनं आहे की ती सोनं पण तिने माग आणलंय. तिला जर काय करायचं असतं आणि तिला जर इडवाकडं वागायचं असतं, तिला जर कोणासंग पळून जायचं असतं, ही सोनं घेऊन ती कोणासंग पळून जात होती? मी मामा तसं म्हणतच नाही ती कोणासोबत पळून बरोबर जाणार. आहे ना? ये बा, तुम्ही मला सांगा. ठीक आहे, आता जाऊ शकत नव्हती का? तिने बरोबर. मला नसतं विचारलं आणि तुम्हाला नसतं विचारतं, गेली असती निघून. तिला कोणतरी हौसापोटी कोणतरी हिला सोनं लागत आहे, सोनं लागत आहे, डोक्यात विचार आणले, व्हायबल झाले. अक्कल नाही ना? कमी अक्कल ना? पुरे आता असं करायचं नाही परत. नाही वागणार बाबा मी खरंच. मी मी आता पोराला बायकोला समजतो. हा, आता आम्ही वेगळं राहायचं का? यावं तुमच्यात नाही राह. नाही आता वेगळं राहिलं बुटा टाकेल तुला आता एखाद्या मामा. टाकत चप्पल एखाद्या. काय बनवायला मी जातो, मला आहे काय आता तुझ्यापाशी सगळं लाज वाटायला अहो, लागली. काय किंमत ठेवली तो इथं माणसं? हो बाई, काय किंमत आहे? बाई बाई पप्पा माझं खरंच. समजून घ्या ना. अहो, काय माणसं काय म्हणते याचा विचार केला लेकर आहेत, का? लेकर चुकत असते. एवढ्यापर्यंत चुकू दे. खाल्ल्या पातळीपर्यंत सासरा सासू वायली करायचे, नवऱ्याला दम द्यायचा, असो डागडागिने घेऊन. ही मला या गोष्टी माहिती जरा असते ना, हिला मी तिथंच कापली असती, इकडे ठीक आहे, आता जाऊ दे. झालं, सोडून चुके द्या आता. पोरं स्वर चुकत असते. ठीक आहे मामा, माणूस जाऊ द्या. चुकल्याशिवाय बी सुधरत नाही. हा बाई, आता बॅग घे नाच जायचं. हा. आणि परत असली चूक करायची नाही. बाबाला सांग माझं चुकलं, माझ्या हातून असं होणार नाही. डॉक्टरकडे नेलं परदिवशी. डॉक्टर काय म्हणला माहिती का? आता तुम्हाला खरी बातमी सांगतो. डॉक्टर गरोदर ती काय झक माराय सांगा तुम्ही. आपण अरे अभिनंदन तुझं. अभिनंदन, तू बाप होणार आहेस. आपण आजी आजोबा. आम्हाला कळवं नाही वाटलं तुला? हा, अहो, काय कळावं नाही मला थोडी असं बघ बापाला तुझी काळजी आहे. हा, बरं ठीक आहे, आता तिला काही बोलू नका. तू चल जा घेऊन आज घेऊन जाईल. घर घेऊन जा. जा चल, घेऊन. चल. मामा माफ करा. चला
व्याई, चला या. चहा घेऊया. हा येस भेटू. एन्जॉय कर.